विशाल परदेशी आज मूड महाराष्ट्राचा जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये आणि आज त्याची आपण सुरुवात करतोय। चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची आराध्य देवता महाकाली मातेच्या दर्शनाने। देवानी म्हणलेलं आहे वाजत गाजत यावं आणि वाजत गाजत जावं, म्हणजे विजयाचा गुलाल उडेल तेव्हा उडेल, ढोल वाजेल तेव्हा वाजेल। पण आता हा मूड जाणून घेत असताना आपण ढोल जरूर वाजवणार आहोत। वाजवा। चला इथलं काही मंदिराच्याच बाहेर असणाऱ्या व्यापाऱ्यांशी आपण बोलूयात आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की एकूण त्यांना चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातला मूड काय वाटतोय। मी सुरुवात मावशींपासून करतोय। मावशीने आपल्याला बघितलं आणि पहिलीच रिएक्शन दिली, अरे बापरे आता मी काय बोलू। पण बोलायचं काही नाही मावशी, अगदी सोपा प्रश्न आहे माझा। बघा, चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये एकीकडे आपण जर पाहिलं तर महायुतीकडनं सुधीर मुनगंटीवार, दुसरीकडे प्रतिभा धानोरकर आहेत काँग्रेसमधनं, म्हणजेच इंडिया आघाडीकडनं। काय वाटतं तुम्हाला, काय मूड जाणवतोय, काय वारं जाणवतोय? अरे बापरे, काय बोलायचं काही सूचना। अरे बापरे, मावशींना काय बोलावं, मतदान तर कराल ना? हो करू ना। चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काय वारं कोणाचं आहे? वारा म्हणजे सध्या तर आपला धानोरकर। अच्छा, प्रतिभा धानोरकरांचा वारा असं ते म्हणतात। चला आणखीन काही लोकांशी बोलण्याचा आपण प्रयत्न करू। हो चायवाले दादा, इकडे 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 इकडे। हा चहाचं वाटप करताना चर्चा झाली पाहिजे की नाही, होय की नाही? आता चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ मतदान करणार तुम्ही? हो हो होय ना? मग मला सांगा बरं, काय वातावरण आहे, मूड काय? मूड कसं आहे, काम व्हायला पाहिजे, काम व्हायला पाहिजे। काम व्हायला, कोणी बी निवडून येऊ, हा, ताई येऊ की भाऊ येऊ, हा. काम व्हायला पाहिजे, हा, म्हणजे तरच मूड बनतो। तरच मूड बनतो। काय झकास उत्तर आहे, काम झालं तरच मूड बनतो। बघा, मतदाराची अगदी बेसिक अपेक्षा आहे, म्हणजे मूलभूत अपेक्षा। बोलूया हे काका एक समोर दिसतात। काका, चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ, बरं आता कळतंय की तापमान 48 डिग्री सेल्सिअस पर्यंत जाऊन पोहोचले, अंगाची लाहीलाही होते, घाम फुटतोय। पण तुम्हाला काय अंदाज आहे की या निवडणुकीत कोणाला घाम फुटणार आहे? या निवडणुकीत सुधीर भाऊ निवडून येणार आहे हा. आणि काँग्रेसचे जे आहे हा. ते पडणार आहे। मावशी, काय वय आपलं? वय 60 आहे। 60 आहे ना? बघा, म्हणजे आतापर्यंत बऱ्याच वेळेस मतदान केलं असेल तुम्ही। हा, चंद्रपूर मधले खासदार बदलताना बघितले असतील तुम्ही, होय ना? तुमचा काय अंदाज आहे, इथं काय मूड आहे लोकांचा? मुनगंटीवार येणार आपण एका वाक्यात उत्तर देऊन मोकळं। जरा आतमध्ये जाऊयात, आतमधल्या लोकांना विचारण्याचा प्रयत्न करू आपण, त्यांना जरा बोलता करूयात। काय वातावरण आहे, मूड काय महाराष्ट्राचा? महाराष्ट्राचा मूड तर सध्या तरी केंद्रामध्ये मोदी येणार असल्यामुळे चंद्रपूर मधूनही कदाचित असं वाटत आहे। सध्या लोक म्हणत आहे टफ फाईट आहे, पण आम्हाला वाटतं की सुधीर भाऊ येऊन जातील। टफ फाईट आहे, म्हणजे टफ फाईट, वातावरण टाईट। सुधीर भाऊ शिवर वाटत आहे आपल्याला, त्यांचा मूड चांगला आहे आणि त्यांचं कामकाज पाहता चंद्रपूर मध्ये सुधीर भाऊ मुनगंटीवार विजयी होऊ शकतात। प्रतिभाताई हीच निवडून येणार, आम्ही पूर्ण 100% सांगतो। आता मी थेट जाणार आहे माझ्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आणि तिथे असतील सत्ताधारी, विरोधक, त्याचबरोबर इतरही पक्ष जे आरोप प्रत्यारोप करतील, आपली मतं व्यक्त करतील आणि तयार होईल मूड महाराष्ट्राचा। 30 वर्षामध्ये किती सिंचन प्रकल्प पूर्ण केले, किती उद्योग आणले, किती रोजगार आणले। सुधीर भाऊंनी जर पटवून दिलं तर आम्ही राजकारण सोडून देऊ। 2.5 वर्ष पालकमंत्री यांच्या होता, 4 वर्ष खासदार यांच्या होता। यांना विचारा तुम्ही कोणते विकास वार्डामध्ये एका दिवस आले का लोक गेले होते? हे साधं ओबीसीचं आरक्षण टिकवू शकले नाही। कोणी जातीचं राजकारण करता, कोणी महिला म्हणून सहानुभूतीचं राजकारण करता, कोणी अश्रूचं राजकारण करता। यांचे नेता याच्याकडून त्याची सुपारी, त्याच्याकडून याची सुपारी घेण्याचं काम करते काँग्रेस आणि त्यांची इंडिया आघाडी। हे सारे भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत। नमस्कार, मी विशाल परदेशी आणि पुन्हा एकदा मुद्दा महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत। मंडळी, नागपूर रामटेक नंतर आज आपण आलेलो आहोत ते चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात। थोड्या वेळापूर्वी आपण महाकाली मातेच्या साक्षीने मंदिरात काही भाविकांना देखील प्रश्न विचारले की काय नेमका मूड आहे महाराष्ट्राचा, आणि आज देखील मी जाणून घेतोय वेगवेगळ्या पक्षाच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत चंद्रपूर लोकसभेचा नेमका मूड काय। आता तसं बघायला गेलं तर आता या क्षणाला संध्याकाळी वातावरण बऱ्यापैकी थंड होत आलंय। दिवसभर नाही म्हटलं तरी वातावरण 42 डिग्री सेल्सिअस पर्यंत जातं असा एक अंदाज आहे। पण एकीकडे सुधीर मुनगंटीवार आणि दुसरीकडे प्रतिभा धानोरकर यांच्या लढतीत वातावरण आणखीनच तापतंय। चला
सुरुवात करतोय महत्वाच्या प्रश्नाने, आणि ती सुरुवात मी विरोधी पक्षाकडनं करणार आहे की बाळू धानोरकर आज दुर्दैवाने आपल्यामध्ये नाहीत, पण खासदार म्हणून त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी दिलेल्या आश्वासनांप्रमाणे कामं पूर्ण झाली का? मी काँग्रेसपासून सुरुवात करतो आणि मग मी तुमच्याकडे येतो. हा, गॅरंटीचा मुद्दा आज उद्घोष होतोय. त्या संदर्भातली आमची गॅरंटी वेगळी. आमची गॅरंटी रोजगार निर्मितीची आहे. आमची गॅरंटी युवकांना काम देण्याची आहे. आमची गॅरंटी या चंद्रपुरातले दोन प्रश्न तुम्ही घेतलेत, एक उन्हाचा आणि एक प्रदूषणाचा. सर्वोच्च भारतात, जगात सर्वोच्च सुधीर मुनगंटीवारांच्या राज्यामध्ये, डबल इंजिनच्या राज्यात. पण यापूर्वी काँग्रेसचे राज्य होतं ना, असं काय करतात? तेव्हा प्रदूषणाचा मुद्दा मिटलेला नाही आहे. आता काय झालं 10 वर्षात प्रदूषण कमी करण्याच्या संदर्भात काय झालं? रोजगाराचा मुद्दा. हा, माझं विरोधी पक्षाला आव्हान आहे की स्वर्गीय खासदार बाळू धानोरकरांनी कोणतं एक आश्वासन पूर्ण केलं, फक्त एक त्यांनी सांगावं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ते वारंवार म्हणतात की हुकुमशाही विरुद्ध लोकशाही. या देशामध्ये लोकशाही नांदवण्याचं काम आम्ही करतो. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं, त्या संविधानाचा संविधान दिन साजरा करण्याचं काम हे नरेंद्र मोदी सरकारमध्ये झालं. या ठिकाणी उल्लेख करता की मनमोहन सिंग गेल्या 10 वर्षामध्ये हा देश प्रगतीच्या दिशेने पुढे चालला. रोजगाराबद्दल सांगतो, आपल्या बाजूला गडचिरोली जिल्ह्यामध्ये सूर्जागड सारखा लोह प्रकल्प आपल्या सरकारने सुरू केला आणि या माध्यमातून रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या. या ठिकाणी 33 कोटी वृक्षाचा विचार केला. माननीय सुधीर मुनगंटीवारजी वनमंत्री म्हणून या राज्यामध्ये 50 कोटी वृक्ष लावलं आणि तुम्ही बघा सर्व सर्वे रिपोर्टनी मान्य केलाय. महाराष्ट्रातलं वृक्ष वाढली आहे, वृक्ष हे संपूर्ण ऑन पेपर आहे. याचे आम्ही यांना पेपर देऊ. बाळूभाऊ धानोरकरनी आश्वासन दिले ते पूर्ण केले. कोणते? दारू चालू केली. कोळसात त्यांचे पार्टनर होते, रेतीत त्यांचे ते पार्टनर होते. आणखी येतो ना ऐका दारू बंद बीजेपीने केली, पण चालू कोणी केली? काँग्रेसनी. यांचे 2.5 वर्ष पालकमंत्री यांचा होता, 4 वर्ष खासदार यांचा होता. यांना विचारा तुम्ही कोणते विकास? बरं दारूबंदीचा मुद्दा गेल्या इलेक्शन मध्ये आघाडीवर होता, यंदा तो मागे पडलेला आहे. हा बोला. एक तुम्ही मुद्दा मूळ महाराष्ट्राचा कार्यक्रम चंद्रपूर लोकसभेसाठी घेताय. बरोबर. एक गडचिरोलीची गोष्ट सांगत आहे, रोजगाराची गडचिरोलीची गोष्ट सांगते. असंच राहते, दिल्ली गल्लीच्या गोष्टी सांगतात. विषय हा आहे की माझं सुधीर भाऊंना आव्हान आहे. मी पण राजकारणात आहे. 35 वर्षाच्या राजकारणात त्यांनी 100 नोकऱ्या तरी दिल्या का? त्यांनी त्यांच्या विधानसभा क्षेत्रातला कडमना आमडी सिंचन प्रकल्प 15 वर्षापासून पूर्ण झाला नाही. 100 कोटी त्यांच्या कडमना आमडी नाव घेता मी, कडमना आमडी. रोजगार नाही. अरे काय माहिती नाही, बिना माहितीनं बोलत नाही. उत्तर देऊ ना आपण, उत्तर घेऊ. 35 वर्षामध्ये किती सिंचन प्रकल्प पूर्ण केले, किती उद्योग आणले, किती रोजगार आणले. सुधीर भाऊंनी जर पटवून दिले तर आम्ही राजकारण सोडून देऊ. मोदी सरकारने प्रत्येक वर्षी 2 कोटी नोकऱ्या दिवस जाहीर केलं होतं. 2014 ते 2022 पर्यंत 22,99,000 लोकांनी रोजगारासाठी निवेदन केंद्र सरकारला लिहिले. फक्त 2 लाख नोकऱ्या दिल्यात. केंद्र सरकारमध्ये 30 लाख रिक्त पदे आहेत. तसेच महाराष्ट्रामध्ये 2,95,000 रिक्त पदे आहेत. ती नोकऱ्या भरण्याचं काम वंचित बहुजन आघाडी आपल्या जाहीरनाम्यातून करेल. यांनी कुठल्याच नोकऱ्या दिल्या नाही, कुठलीच गॅरंटी दिलेली नाही. दुसरा मुद्दा मी सांगतो. महाराष्ट्रामध्ये त्याच्यावर येऊ. 70,000 कोटीचा घोटाळा, 70,000 कोटीच्या घोटाळ्याचा आरोप प्रधानमंत्री मोदी यांनी अजित पवारांवर केला. तर त्या पक्षाने आम्हाला सांगू नये की कोणाचे घोटाळे झाले. बरं आहेत ना दादा सोबत आहे. प्रधानमंत्री मोदीजीनं 70 वर्षाचं 70,000 घोटाळ्याचा विषय काढला होता आणि हे वंचितनं सांगायची आवश्यकता नाही. यांचे नेता याच्याकडून त्याची सुपारी, त्याच्याकडून याची सुपारी घेण्याचं काम करतो. यांच्या उमेदवारांनी किती कंपनी बंद केली, काय केलं,
किती उमेदवार आहेत? पण नाव घ्या. राजेश बेले. विरोधी पक्ष वारंवार म्हणतो की ईडी आणि सीबीआय. अरे ज्याला कर नाही त्याला डर काय? नरेंद्र मोदीजी गुजरातचे मुख्यमंत्री असताना काँग्रेसच्या राजवटीमध्ये 9-9 तास त्यांची चौकशी केली. भारतीय जनता पक्षाने कुठेही बाऊ केला नाही. एका राज्याच्या मुख्यमंत्रीला जेव्हा जेव्हा चौकशीला बोलावलं तेव्हा ते हजर राहिले. संस्थांचं त्या ठिकाणी स्वागत केलं. पण आज या ठिकाणी काँग्रेस आणि त्यांची इंडिया आघाडी हे सारे भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. नवीन मुद्दा एक आहे. नवीन मुद्दा आहे की आर्यवैश्य कोमटी समाज ओबीसी देण्याचा प्रयत्न करतात. त्याचं उत्तर यांनी द्यावं. बरं, मला एक सांगा. मला एक प्रश्न उपस्थित करतो. समर्थन करणार आहे मराठा आरक्षणाच्या आंदोलनानंतर कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या बाबतीत सगळ्यात मोठा विरोध जो होता तो ओबीसी समाजाचा चंद्रपुरातनं झाला. बिलकुल आहे, साहजिकच आहे. तो फॅक्टर या निवडणुकीत निर्णायक ठरेल का? का नाही? आता तो आर्यवैश्य समाज ओबीसी देण्याचा प्रयत्न करताय. आम्ही तर विरोध करणारच ना. कारण आमचा अरविंद डोंगे त्याच्यासाठीच बसला होता. याचा फटका कोणाला बसणार? साहजिक जे म्हणतं त्यांना बसणार. त्यांनी उत्तर द्यावं ना. बर. खर तर ओबीसी बद्दल हे ज्या ठिकाणी बोलत आहे, मला सांगा 2014 मध्ये देशात मोदीजी आल्यानंतर ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा देण्याचं काम मोदीजींनी केलं. 2014 ते 19 पर्यंत या राज्याचे मुख्यमंत्री अजेंडावर बोलता, ऐकून घ्या, ओबीसीवर बोलता. या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ओबीसी करता 22 GR काढले. खरं तर जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं हे साधं ओबीसीचं आरक्षण टिकवू शकले नाही. या राज्यातल्या ओबीसीना स्वतंत्र मंत्रालयाच्या माध्यमातून ओबीसीला न्याय देण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाने केलं. आता काय माझा प्रश्न, आता काय करणार तुम्ही? आता काय करणार? या निवडणुकीत सुधीर भाऊंना ओबीसी वर्गाचा फटका बसेल का? नाही, ओबीसी समाज हा भारतीय जनता पक्षाच्या बाजूने आहे. या देशाचे पंतप्रधान ओबीसी, आम्हाला जातीचं या ठिकाणी राजकारण करायचं नाही. पण या देशाचे पंतप्रधान ओबीसी आहे. या देशामध्ये 85 खासदार भाजपचे ओबीसी आहे, 27 मंत्री ओबीसी आहे आणि ओबीसीला न्याय देण्याचं काम हे फक्त भारतीय जनता पक्षाचं समर्थन करणार आहेत का? माझं उत्तर आहे साधा सरळ उपाय. माझं साधं सोपं उत्तर आहे. आर्यवैश्य कोमटी समाज ओबीसी येणार आहे, याचं पत्र आहे, त्याचा सर्वे झालेला आहे. याचं समर्थन देवराव भाऊ करणार आहेत का? मी त्यांना सांगू इच्छितो, हे बघा, जेव्हा या राज्यामध्ये ओबीसी मध्ये मराठ्यांनी आरक्षण मागितलं, ऐका मुद्दा ऐकायची क्षमता. या राज्यात जेव्हा मराठ्यांनी ओबीसी मध्ये आरक्षण मागितलं, भारतीय जनता पक्षाची भूमिका होती की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता आम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ. आम्ही ते आमच्या भूमिकेवर कायम राहिलो आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण दिलं. एक युवक आहे. तुम्ही स्थानिक आहात इथले. सध्या आम आदमी पक्षाचे काही लोक आरोप करतात यांचे आदरणीय मुख्यमंत्री साहेब यांना जेलमध्ये का घेतलं? यांनी म्हणजे स्वतःला त्यांनी केलेला घोटाळा माफ करावा अशी त्यांची इच्छा आहे का? मी येतो तुमच्याकडे, येणार आहे तुमच्याकडे येतो. मी येतो. यानंतर वेळ झाली का ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर जे आरोप प्रत्यारोप होत आहेत मुद्देसूद जाऊया. आता थोडासा आगळपगळपणा होतोय, पण हा आगळपगळपणा टाळून आपण यांच्याकडनं त्याची उत्तरं घेऊ. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आता मी संधी देणाऱ्या अशा लोकांना ज्यांना आता या क्षणापर्यंत बोलता आलेलंच नाहीये. पण मी एक निर्णायक प्रश्न घेतो. मला ठामपणे सांगा, की ओबीसी वर्ग नेमका कोणाच्या बाजूने? ओबीसीच्या बाजूने जाईल, साहजिकच जाईल. जे आरक्षण ओबीसीत मागतात त्याच्या बाजूने कसं जाणार आहे? आरक्षणवादी आहे त्याच्या बाजूने. जो ऍक्च्युअली आहे सरळ आहे की जे ओबीसीचं आरक्षण मागताय त्याच्या बाजूने जाणार नाही, 100% जाणार नाही. जे ओबीसी आहे त्याच्या बाजूने जाणार. महिलांशी बोलू. आज ज्या प्रतिभा धानोरकर आहे त्यांच्यावर ज्या विधवा लेडीजवर एक टीका करण्यात आलेली आहे. आज ती एक लेडीज आहे, ती लेडीज का आणि सर्व लेडीज का? एका लेडीजवर टीका करणं म्हणजे हा सर्व लेडीजवर टीका करणेला आहे. सहानुभूतीच्या लाटेवरती त्या मतं मागतायत असा आरोप जो होतो प्रतिभा धानोरकरांवरती जो झाला त्याचं उत्तर तुमचं मी घेतो आता. त्या म्हणतात की प्रतिभा एखाद्या विधवा महिलेच्या विषयी समोरचा उमेदवार बोलतो. हा देश लोकशाहीचा आहे, हा देश बाबासाहेबांच्या राज्यघटनेला घेऊन चालणार आहे. या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानात आर्टिकल 14
येतो 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 आता आता हा हा मी एक महिला आहे. माझं म्हणणं असं आहे की जेव्हा आपण लोकसभेसाठी उमेदवारीसाठी आपण मैदानात आलो, जिथे आपल्याला 15% आपण पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभे आहोत, तिथे तुम्ही महिला म्हणून सहानुभूती कशाला घेता? तुम्ही विकासाचा मुद्दा घ्या, तुम्ही समोर आपले वचननामे जाहीर करा, त्याच्यावर तुम्ही मतं मागा. कोणी जातीचं राजकारण करता, कोणी महिला म्हणून सहानुभूतीचं राजकारण करता, कोणी अश्रूचं राजकारण करता. आम्ही मतं मागतो. सुधीर भाऊंनी विकास कामे केले, त्याला दाखवून मतं मागतो आणि समोर करणार हे दाखवून आम्ही मतं मागतो. मी बाबूपेठ मधून आहे. चंद्रपूर मधील बाबूपेठ या ठिकाणी 30 वर्षांपासून ब्रिजची मागणी आहे, परंतु कोणाच्या अखत्यारीत येतं? खासदारांच्या, आमदारांच्या? मुनगंटीवार पालकमंत्री होते, त्यांच्या अखत्यारीखाली येते आणि त्यांनी त्या ठिकाणी 30 वर्षापासूनची मागणी असताना त्या ठिकाणी त्या ब्रिजचं काम न पूर्ण करता आपल्या गेस्ट हाऊसकडे दातरा रोडवरती त्या ठिकाणी कोणतीही मागणी नसताना त्या ठिकाणी रामसेतूचं ब्रिज आणि त्या ठिकाणी रोशनीसाठी 2 कोटी रुपये अलग खर्च केला. गव्हर्नमेंट हॉस्पिटल हे मागून 8 वर्षापासून गव्हर्नमेंट हॉस्पिटल बनत आहे. सरकारी दवाखान्यात औषधी नाही, गोळ्या नाही, काहीच मिळत नाही आणि ते हॉस्पिटल बनायला 8 वर्ष का? कोणाची? महापालिकेची जबाबदारी आहे? महापालिकेची नाही आहे, सुधीर मुनगंटीवारची जबाबदारी. महिला रुग्णालय आहे आणि ते महिला रुग्णालय रामनगर स्थित महिला रुग्णालय आहे. त्या रुग्णालयात 100 खाटांचं रुग्णालय आहे, इमारत उभी आहे, त्यानंतर तिथे सगळी निधी मंजूर झाली, तिथे पदाभार झाला, सगळं झालेलं आहे, पण अजूनही ते रुग्णालय तयार झालं नाही. बाबूपेठचा ब्रिज त्यांनी सांगितला. बाबूपेठचा ब्रिज राज्य सरकारने मंजूर केला. त्या ठिकाणी 37 परिवार असे आहे की ज्यांनी अतिक्रमण करून त्या ठिकाणी राहत आहे. सुधीर भाऊंनी त्या ठिकाणी सांगितलं की कोणाचं घर न तोडता आम्हाला ते पूल बांधायचं आणि आम्ही त्या लोकांना घरं देऊ. त्यानंतर त्यांनी सांगितलं की रामसेतू, अरे रामसेतू हे आपलं भाग्य आहे की प्रभू रामाचं मंदिर आपल्या समोर होत आहे आणि रामसेतूमध्ये 2 परिसर जोडण्यात आले. बरोबर. आणि म्हणून या ठिकाणी या जिल्ह्याचा विकास करण्याचं काम सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून झालं. पुढला मुद्दा या ठिकाणी केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजना आहे, सिंचनाची योजना आहे, 1 रुपयात पीक विमा आहे, आयुष्यमान भारत योजना आहे, लेख लाडकी योजना आहे, लखपती दीदी योजना आहे, अशा अनेक योजनांच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये 15,66,969 लोकांना प्रधानमंत्री शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर ऐका शेतकरी बहुल जिल्हा म्हणून देखील चंद्रपूरला ओळखलं जातं, धान उत्पादक जिल्हा म्हणून चंद्रपूरला ओळखलं जातं. त्यांच्यासाठी खरंच सरकारने काही केलंय का? त्याचा दुष्टचक्र संपलाय का? विचारूया. हे बघा, जेव्हा मनमोहन सिंग सरकारमध्ये होते, शेतीचं उत्पादन वाढलं, शेतकऱ्यांच्या उत्पादनाला भाव मिळाला. 8,000 6,000 तेव्हा सोयाबीन होतं, आता घटत आहे. तुम्ही बघा कम्पेअर करा. आणि यांचं आश्वासन होतं की उत्पादन खर्चावर आधारित आम्ही भाव देऊ. तो एक मुद्दा. दुसरा मुद्दा, भावनिक तुम्ही वाघाचा प्रश्न काढला. वाघाचा जिल्हा आहे, वाघाची संख्या वाढली, त्याचं क्रेडिट आमचे आमदार घेतात. स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करण्याचं मोदींनी चाय पे चर्चा यवतमाळला 2014 मध्ये आश्वासन दिलं. काय केलं? 1.5 भाव देऊ आम्ही शेतकऱ्याच्या उत्पादनावर, खर्चावर आधारित 1.5 भाव. मला एक सांगा ना, स्वामीनाथन आयोग केव्हा आला? किती वर्षापूर्वी आला? स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी. कृषी मंत्री कोण होते? शरद पवार होते. का त्यांनी लागू केला नाही? तेव्हा ऐका ना, एमएसपीचे भाव शरद पवार शरद पवारांनी एमएसपीचे भाव जेवढे वाढवले, यांनी काय केलं? तेव्हा 2014 मध्ये 8,000 सोयाबीन होतं, 10,000 कापसाचे भाव होते, आज 4,000. यांनी खतांचे भाव वाढवले. 10 वर्षापर्यंतचे भाव आहे 4,000 रुपये सोयाबीन, 6,700 रुपये कापूस, बियाणाचे भाव 4 पट, डीएपीचे भाव 4 पट. शेतकरी त्रस्त आहे, 4 मुंडे याला चित करणार आहे. हे त्याच्या जखमेवर मीठ तोडतात, खोटं बोलतात आणि हे त्यांच्या. बरं, आलं लक्षात. शेतकरी महाराष्ट्रामध्ये 2007 मध्ये जो कायदा राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आणला, त्याच कायद्याच्या धर्तीवर भाजपा सरकारने केंद्रामध्ये कायदा आणला. तो कायदा मोडून काढला. बीजेपी वाल्याला एकच प्रश्न आहे, जे आमच्या राज्यात 7,500 रुपये सोयाबीनला भाव आहे, आता जवळपास 4.5 आहे. त्यांना विचारा, तर शेतकऱ्याविषयी जर सरकार जर सहानुभूती आहे तर 7,500 रुपये का बरं देत नाही? उत्तर ऐका. मी त्यांच्या प्रत्येक उत्तर देता.
त्यांनी सांगितलं दीपक जयस्वालांनी की सुधीर भाऊंनी भ्रष्टाचार केला. अरे काय पुरावा आहे? सुधीर भाऊंनी या जिल्ह्याचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं. या जिल्ह्यामध्ये सैनिकी शाळा, या जिल्ह्यात कॅन्सर हॉस्पिटल, बॉटनिकल गार्डन, ताडोबाला आंतर दर्जा असे अनेक कामं केले. स्वामीनाथन आयोग 2007 मध्ये जे शरद पवार स्वतःला जाणते राजे म्हणतात, त्यांनी स्वामीनाथन आयोग 7 मध्ये शिफारशी दिल्या. त्या शिफारशी स्वीकारण्याचं काम 2014 मध्ये मोदीजींनी केलं. आपण मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा आपल्या बांधवांना विचारला पाहिजे. भारतीय जनता पार्टीने जसं दादांनी सांगितलं का सुधीर भाऊंनी, मी पूर्ण महाराष्ट्राचं नाही बोलते, का चंद्रपूर मध्ये किती मुस्लिमांना या लोकांनी घर दिले, किती मुसलमानांना किती घर दिले, एकही घर मध्ये या भारतीय जनता पार्टीच्या मुस्लिम नेत्यांना सांगा असा माझा प्रश्न आहे. बरोबर. शेवटचा प्रश्न, शेवटचं उत्तर या सगळ्याचं. मुस्लिम समाज आता का केलं म्हणत आहे आमचे मामेडर सोहेलभाई अन्सारी जेव्हा कोरोना कालमध्ये लोक मरत होते, वार्डामध्ये एकच दिवस आले काय लोक कुठे गेले होते? आता कसं उभे झाले अचानक वार्डात हिंडाले? वेळेवर येता आणि वेळेवर सांगता. जेव्हा ते बाहेर आली लोक मरत होते, कोणी यायला पाहिलं नाही. किट बी वाटायला होतो, सुधीर भाऊ वाटावले. संपला. थोडक्यात कोरोनाबद्दल मी सांगू इच्छितो की कोरोनामध्ये सरकार महाविकास आघाडीचं होतं आणि या चंद्रपूरमध्ये शासन प्रशासनाचं पहिलं सुधीरभाऊ पुढे आले. सरकारी कर्मचाऱ्यांना किट दिली, सॅनिटायझर दिलं, मास्क दिलं, व्हेंटिलेटर आपण दिले, रेमडेसिवीर इंजेक्शन आपण दिले, फूड पॉकेट आपण दिले. सरकार यांचं होतं, मंत्री यांचे होते. परंतु कोरोनामध्ये या जिल्ह्यातील लोकांना न्याय देण्याचं काम सुधीर मुनगंटीवारांनी केलं, हे विरोधकांना माहित आहे. चर्चा खूप भरकटत आहे. चंद्रपूरच्या मुद्द्याच्या अनुषंगाने जर बोलायचं असेल तर चंद्रपुरामध्ये सुधीर मुनगंटीवार हे याच्यापूर्वी वित्त मंत्री होते. थोडक्यात जरा आता स्पष्टपणे बोलू द्या की आम्हाला, बोलू द्या ना आम्हाला. चंद्रपुरामध्ये ट्रॅफिकची समस्या मोठी आहे. ना काँग्रेसमध्ये धमक आहे ती सोडवायची, ना भाजपामध्ये इच्छा आहे ती सोडवण्याची. चंद्रपुरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आज पाण्याचा मुद्दा उपस्थित आहे. त्याच्यावर कधी चंद्रपुरातल्या वित्तमंत्र्यांनी काम केलं? चंद्रपुरामध्ये स्वतः वित्तमंत्री असताना यांनी शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचे 30,000 कोटी मागच्या 10 वर्षात खर्च केलेला आहे. हे कुठले 20,000 सांगतात? प्रश्न अनेक आहे. सूर्य उगवतोय, तो मावळतीला जातोय आणि उगवतीचे प्रश्न पुन्हा नवीन आहेत. हे प्रश्न मी पुन्हा एकदा सांगतो, हे प्रश्न जो सोडवेल हे सगळे आरोप प्रत्यारोप न करता, हे आम्हाला हे यांनी केलेलं आहे हे आरोप न करता, तेच खरे तर लीडर म्हणून, नेतृत्व म्हणून या सगळ्या रिंगणामध्ये आपल्याला दिसणार आहे. अपेक्षा करूया चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये असणारे प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तरं देणारा, ती समस्या सोडवणारा लोकप्रतिनिधी यांना उपलब्ध होईल किंवा त्याचा लवकर मिळेल. यानंतर मूळ महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत, या कार्यक्रमामध्ये इथेच थांबणार आहोत आणि भेटूयात पुन्हा एकदा पुढल्या मतदारसंघात नवीन मूड जाणून घेण्यासाठी.